नमस्कार. मला आज सगळ्यांना तुम्हाला एक नम्रतेचं आणि कळकळीची विनंती आणि आवाहन करायचंय. आपण सगळे पर्यावरणाविषयामध्ये सजग आहोत. आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे आणि असतो की जास्त ऑक्सिजन आणि कमी कार्बन डायऑक्साईड. आणि मग या प्रक्रियेला पर्यावरणपूरक करायचं असेल आणि कार्बनचं इमर्शन कमी करायचं असेल तर आपल्याला नवनवीन प्रयोग स्वेच्छेने करावे लागतील. आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज केलेले हे नवनवीन प्रयोग उद्याला आपल्याला यश देणारे आहेत. आणि म्हणून मी MMRDAचं आणि MMRDA G ब्लॉक मधल्या काम करायला येणाऱ्या आणि राहणाऱ्या सर्व नागरिकांचं आणि मित्रांचं, मैत्रिणींचं स्वागत करताना विनंती करणार आहे की या फ्रायडे पब्लिक ट्रान्सपोर्ट डे या अभियानामध्ये सामील व्हा. 52% इथे G ब्लॉक मध्ये विकसित कामासाठी येणाऱ्या आपल्या सगळ्या नागरिकांना, मित्रमैत्रिणींना विनंती आहे की 52% आपण खाजगी वाहनातून येतोय. याऐवजी जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग केला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग केला, तेवढ्या प्रमाणामध्ये कार्बन इमर्शन कमी होणार आहे. तेवढं पेट्रोल, डिझेल याची बचत होणार आहे आणि पर्यायाने विकसितल्या या भागामधला पर्यावरण प्रदूषणाला आळा बसणार आहे. आणि म्हणून कारपुलिंग करा, सायकलचा वापर करा. जवळ असणाऱ्या लोकांनी व्यक्तिगत वाहनांच्या ऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचाही वापर करा. आणि या सगळ्यामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आपल्याला विनंती केली आहे की होऊ घातलेलं तेलाचं संकट आणि भारताची आजची आवश्यकता पाहता या विषयात सुद्धा आपला सहभागिता द्या. आपण ते नक्की कराल, मीही करीन. धन्यवाद.